वयाच्या 16व्या वर्षीपासून तू इंटरनॅशनल टेनिस खेळायला लागलास. हो आणि 18व्या वर्षी पहिली इंटरनॅशनल मॅच जिंकलास. बरोबर पॅरिसमध्ये. बरोबर. बरोबर. पण मग मॅच जिंकण्यासाठी काय लागतं? सगळ्यात कठीण मॅच कुठली होती? पहिले 3 वर्ष माझ्याकडे स्वतःची रॅकेट अजिबात नव्हती. मी रेंट करायचो रॅकेट. म्हणजे 10 रुपयाची रॅकेट रेंट करा, तुम्ही 20 रुपयाचं बॉल रेंट करा, हे अशा आमच्या क्लबमध्ये चालायच्या. तेव्हा किती तास प्रॅक्टिस केलीस? मला आठवत पण नाही मी किती तास खेळायचो. मी कधी कधी 3 वाजता जायचो, कधी कधी 2 वाजता जायचो. येताना मी 6ला येईन, 7ला येईन. मी आहे ना कुठलाही खेळ लाईव्ह किंवा टी व्हीवरती बघत नव्हतो. टेनिस कधी बघितलं नव्हतं. टेनिस खेळायच्या आधीसुद्धा नाही. इंटरनॅशनल मॅचेस खेळण्याचा प्रवास कधी सुरू झाला? खूप आधी झाला असता, पण टेनिस हा फायनान्शियली खूप चॅलेंजिंग स्पोर्ट्स आहे. ते गोपीचंदच्याच इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं की जर तुमची फॅमिली वेल टू डू असेल तर तुमच्या मुलाचं स्पोर्ट्स करिअर म्हणून तुम्ही सिलेक्ट करा. किती खर्च आहे तो एका टुर्नामेंट खेळायला? मला वाटतं 10 ते 12 लाख रुपये त्याचा खर्च. एका मॅचचा? एक मजेशीर गोष्ट मी एकदा बघितलेली. मी एक होर्डिंग बघत होतो. सायना नेहवाल तेव्हा ऑलिम्पिक्सचं मेडल तिने जिंकलेलं आहे. तर सायना नेहवालच्या फोटोसाठी तिने सानिया मिर्झाचा फोटो लावलेला. सो तिथून आपण सुरू होते की आपल्याला किती माहिती आहे त्या गेमची. की मेसी आला होता तेव्हा त्यांनी साधी फ्रेंडली मॅच पण नाही खेळला, कारण त्याच्या पायाचा त्याच्या हाताचा इन्शुरन्स असतो. मला टॅटू आर्टिस्टनी सांगितलेलं तुझे दोन्ही आर्म्स. आता तू कम्प्लिटली वेगन आहेस. हो, ज्यावेळेस मी बघितलं ते स्लॉटर करतात, मग तिथे मला डिसिजन आला की ओके हे पूर्णपणे आपण आता थांबवणं गरजेचं आहे. आणि मग प्रोटीन कसं मॅनेज करतोस? दिवसाला किती प्रोटीन घेतो? बीन्स असतील, नट्स असतील, सोया असेल. म्हणजे नॅचरली घेतोस? नॅचरली. प्रोटीन पावडर नाही घेत, अजिबात नाही. मी त्या स्कूप किंवा त्या डब्यावरती जास्त विश्वास नाही ठेवणार, बिकॉज ती इंडस्ट्री मी जास्त जवळून बघायला लागलो. तुझं म्हणणं घेऊ नये प्रोटीन? माझं म्हणणं तरी घेऊ नये. रेडी फॉर रॅपिड फायर? येस. तू लग्न कधी करणार? टेनिस सोडून दुसरा कुठला खेळ खेळायला तुला आवडेल? कोणाविरुद्ध खेळायला आवडेल? जोकोविच की अल्करास? कोणाबरोबर डबल्स खेळायला आवडेल? मार्टिना की स्टेफी? कोणत्या देशांच्या खेळाडूंबरोबर खेळायला जास्त मजा येते?